हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आमची काश्मीर ट्रिप कॅन्सल झाल्यानंतर आम्ही चाललोय गोवा. तर आम्ही चाललोय आता रेल्वे स्टेशन पोहोचल्यानंतर लगेच आम्ही आमचं लगेज काढलं आणि लगेज काढता काढता आम्हाला माहित झालं की आमची ट्रेन 3 तास लेट आहे. ट्रेनचा वेट करता करता फायनली आमची ट्रेन आली आणि तो टेक मी घेऊ नाही शकली बिकॉज ट्रेनमध्ये भयंकर गर्दी होती. आणि आम्ही पोहोचलो ट्रेनमध्ये बघा हे कसे कार्ड्स खेळत आहे. कार्ड्स खेळल्यानंतर आम्ही केलं जेवण. तो टेक मी घेऊ नाही शकली बिकॉज भयंकर भूक लागलेली होती. नंतर हे बघा कसे पसरलेले झोपलेले आहे कारण हे खूप थकलेले होते. तर सगळ्यांनी केला रेस्ट आणि झाली मॉर्निंगला आम्ही केला नाश्ता. आम्ही स्वतः सोबत कॅरी केलं होतं डीमार्टच्या पॅकेट्स आणि आम्ही तेच खाल्लं बिकॉज ट्रेनचं खूप अनहेल्दी असते. त्यामुळे आम्ही ट्रेनचा नाश्ता नाही केला, आम्ही स्वतः जवळचाच नाश्ता केला. नंतर लागले आम्हाला टनेलमध्ये यांनी ओरडू यांनी स्वतःचं फ्रस्ट्रेशन पूर्ण टनेलमध्ये टाकलं असं वाटतंय. बघा किती ओरडत आहे टनेलमध्ये, तुम्हाला आवाज नाही येणार बट लिटरली हे खूप ओरडले. आणि नंतर आमची 1 तास ट्रेन इथे थांबली अननोन लोकेशनला. गाईज आम्ही खूप जास्त बोर झालेलो होतो, तुम्ही बघू शकता. ऑलरेडी आमचा 26 आवर्सचा ट्रेनचा प्रवास झालेला होता. नंतर आम्हाला माहित झालं की आमचं स्टेशन आलेलं आहे म्हणून आम्ही आमचं लगेज काढलं आणि गेलो गेटजवळ गेल्यानंतर हे बघा कसे खुश झालेले आहे आणि डान्स करत आहे. पूर्ण ट्रेनचे लोक सुद्धा खुश झालेले होते कारण फायनली आमचं डेस्टिनेशन आलेलं होतं. थिविमला आम्ही उतरलो आणि उतरल्यानंतर आम्ही केली टॅक्सी केल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट हॉटेलला गेल्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती म्हणून आम्ही डिसाईड केलं की डायरेक्ट आपण जेवण करायला जायचं आणि आम्ही गेलो जेवण करायला. जेवण केल्यानंतर आम्ही पोहोचलो हॉटेलला पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी केला रेस्ट बिकॉज आम्हाला रेस्टची खूप जास्त गरज होती. बाकी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.